आम्ही सोबत लढलो. काँग्रेस पक्षाला जे यश मिळालं त्यामध्ये जानकर साहेबांचंही योगदान आहे, त्यांच्याही शुभेच्छा आहेत. करिता मी त्यांना देखील धन्यवाद या ठिकाणी देतो. आणि जानकर साहेब हे एक राजकीय पक्षाचे कार्यकर्तेच नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन ते एक बहुजनांचा आश्वासक एक आवाज आहेत. आणि नेता कितीही मोठा, कोणत्याही पक्षाच्या जबाबदारी, कोणतीही पक्षातली मोठी जबाबदारी असली तरी त्यांच्यातला कार्यकर्ता हा मला व्यक्तिशः आणि महाराष्ट्राला भावलेला आहे. आणि आमच्या दोघांच्या पातळीवर आम्ही कार्यकर्ते आहोत आणि ग्रासरूटशी सातत्याने जोडण्याचा आमचा प्रयत्न राहतो. हा त्यांच्यातला आणि माझ्यातला असणारा जो दुवा आहे तोही या चर्चेच्या निमित्तानं मी अधोरेखित करतो. आणि पुढच्या या दोन्ही निवडणुका नवे तर आगामी काळात देखील आम्ही सोबत राहू अशा प्रकारचा विश्वास या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या दोन्ही पक्षांची आघाडी या दोन निवडणुकांकरता झाली अशी जाहीर करतो. आज आदरणीय काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब आणि माझी स्वतः चर्चा झाली. आम्ही स्वतः सेक्युलर विचाराच्या माध्यमाला साथ द्यायची म्हणून शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेतून आम्ही काँग्रेसशी गेली 31 मेलाच आदरणीय राहुल गांधीची स्वतः मी भेट घ्यायला गेलो. नंतर मी स्वतः सपकाळ साहेब स्वतः आम्ही भेटलो की या देशाचं संविधान वाचवायचं असेल, या देशातली खरी लोकशाही टिकवायची असेल तर आपण यांच्यावर राहणं योग्य आहे. म्हणून आम्ही निर्णय स्वतःहून घेतला. आम्हाला काँग्रेसनं बोलवलं नव्हतं, आम्ही होऊन स्वतः गेलतो त्यांना. आजही हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी माझ्यात एकीचा गुण आहे की आम्ही नेत्यापेक्षा कार्यकर्ते जास्त आहेत. आणि हीच भावलेला शब्द असल्यामुळं मी स्वतः आजही मला सपकाळ साहेबांनी बोलवलं नव्हतं, मी होऊनच स्वतः फोन करून म्हणलं चहा प्यायला येतो. आणि आमची युती तशी 31 मेलाच झालेली आहे. रिॲलिटी सांगायचं म्हणजे तर राष्ट्रीय समाज पक्ष आणि काँग्रेस आहे. आम्ही महाराष्ट्रभर येणाऱ्या नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, एवढंच नाही तर उद्याची लोकसभा विधानसभा देखील आमचा मानस आहे की आम्ही एकत्र लढावं. कारण देशाची लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला ह्या विचारानं जावं लागेल. कारण आज काय झालं की एका मताची किंमत 35,000 रुपये झाली लोकशाहीमध्ये. आणि ती EVMमध्ये सुद्धा घोटाळा करायला लागलेत. आमची मागणी आहे, पहिली मागणी होती की बाबा EVM बंद करा. तुमचा पक्ष एवढा मोठा आहे तर तुम्ही काय करा, बॅलेट पेपरवर या. परंतु बॅलेटवर यायला ते तयार नाहीत. भारताचं संविधान वाचवावं, सामान्य लोकाला मान सन्मान मिळावी म्हणून आम्ही काँग्रेस आयबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाने निर्णय घेतलेला आहे. एखादी जागा कमी मिळेल भाग वेगळा आहे. कालच्या नगरपालिकेत देखील आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी सर्व आम्ही महाविकास आघाडीवरच लढण्याचा प्रयत्न केला. त्यात माझा 2 ठिकाणी विजय झाला. आम्हाला 3 ठिकाणी, बारामतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षानं खातं खोललं, जालन्यामध्ये खातं खोललं आणि बाकी ठिकाणी 2-3 ठिकाणी गेलो. तर इथून पुढं काँग्रेस आहे, राष्ट्रीय समाज पक्ष आम्ही बरोबर लढू ह्या शुभेच्छा देण्यासाठी आज स्वतः सपकाळ साहेबांनी मी इथं हजर आहे. बरं झालं. स्थानिक पातळीवर तुम्हाला आम्ही दोघं भाऊ आहोत ना. भाऊ विचार नगरपालिका आणि नगरपंचायतांच्या 288 ठिकाणी जे काँग्रेस पक्षाची भूमिका आणि धोरण होतं तेच धोरण, तीच भूमिका जशीच्या तशी ही 29 महानगरपालिकेच्या अनुषंगाने आहे. आणि त्या भूमिकेच्या अनुषंगाने
संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचं स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक संघटना यांचा विचार विनिमय हा युती आणि आघाडीच्या संदर्भात झालेला आहे. अलबत्ता 28ची चर्चा एका ठिकाणी, मात्र मुंबईची चर्चा ही सर्वाधिक स्वरूपामध्ये ही होते, ती स्वाभाविक एकीकडे आहे. मात्र मुंबईमध्ये कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर निवडणूक लढण्याची इच्छा ही होती आणि कार्यकर्त्यांना ची जी इच्छा होती, त्यांची जो तीव्र आग्रह होता, त्यांची जी भावना होती, त्याचा विचार करता जर काही मोठ्या आघाड्या या जर झाल्या असत्या तर स्वाभाविक स्वरूपामध्ये सीट शेअरिंगमध्ये आम्हाला जागा कमी मिळाल्या असत्या आणि त्या अनुषंगानं कार्यकर्त्यांना निवडणूक लढू द्या. कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. याला दुजोरा हा संपूर्ण पक्षातून देखील, महाराष्ट्रातून, सोबतच दिल्लीमधूनही या संदर्भामध्ये बळ मिळालं आणि ते स्वाभाविक स्वरूपाचंही होतं. नेत्यांची, मुंबईतल्या सर्वांची इच्छा होती की आपण मुंबईची निवडणूक ही सोहळ्यावर लढावी आणि त्या अनुषंगानं मुंबईचा हा निर्णय घेण्यात आला. हा महाविकास आघाडी पक्षाच्या विरोधात किंवा काही आमच्या मित्रपक्षांना आम्ही अटीशर्ती लावल्या होत्या असा याचा कुठलाही आशय हा नाही. आणि 8 दिवसापूर्वीच आम्ही पुन्हा एकदा जी अंतिम जी घोषणा आहे ही या संदर्भात रमेश चेन्नीतालाजींनी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने केली होती आणि आम्ही या निवडणुकीला मुंबईच्या या अनुषंगाने पुढे चाललोय. उद्धवजी हे महाविकास आघाडी ही विशिष्ट परिस्थितीत महाराष्ट्रात जी निर्माण झाली त्या अनुषंगानं ते मुख्यमंत्री होते. पुढच्या काळामध्ये इंडिया अलायन्सही आलं. दरम्यानच्या काळात पक्षाची फोडाफोडी कशी झाली, काय झाली, ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. संविधानाच्या अनुसूची 10 ज्याच्यामध्ये पक्षांतर बंदी कायदा आहे तो कसा धाब्यावर बसवला गेला तेही आपल्याला सगळ्यांच्या पुढे तोही एक इतिहास आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर इंडिया अलायन्स हा निर्माण झाला आणि आजही इंडिया अलायन्स हा एक भावना म्हणून, एक आवश्यकता म्हणून आणि पार्लमेंटमधलं आपण फ्लोअर मॅनेजमेंट बघत असाल त्या ठिकाणी इंडिया अलायन्स आपल्याला हा आढळून येतो. विरोधी पक्ष नात्यानं एरवी विधानसभेचं कामकाज हे सत्ताधारी होऊ देत नाही, मात्र जेही काही काम होत असेल त्यामध्ये तिन्ही पक्ष हे फ्लोअर मॅनेजमेंटच्या अनुषंगाने एकत्र असल्याचंही महाराष्ट्र बघतोय. निवडणुकीत आम्ही सोबत बऱ्याच ठिकाणी येऊ शकलो नाही हे सत्य आहे. काही ठिकाणी आम्ही आघाडीमध्ये लढलो हे देखील सत्य आहे. काही ठिकाणी उभाटा लढती आहे, आमचा त्यांना मित्रपक्ष म्हणून सपोर्ट आहे असंही झालं. आम्ही लढतोय, आम्हाला उभाटाचा आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे असंही झालं. हेच राष्ट्रवादीच्या संदर्भात झालं. हा 288 ठिकाणचा जो अनुभव आहे त्याचीच पुनरावृत्ती ही या 29 ठिकाणी कुठे ना कुठे ही होणार आहे. त्यामुळे या वेगवेगळ्या जरी आम्ही लढत असलो तरी याचा कुठल्याही प्रकारचा भाऊ करून घेण्याचा आणि इंडिया अलायन्सची यशाशी याचा संदर्भ जोडण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटतं. निश्चित आम्ही सदिच्छा शुभेच्छावालेच आहोत. नव्हे तर आमचे नेते राहुल गांधी हे भारत जोडोवाले आहेत. त्यामुळे आम्ही तोडोवाले नाही, आम्ही फोडोवाले नाही. महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये मुलं पळवणारी एक टोळी आली होती. आधी त्या मुलं पळवणारी टोळींनी ह्या राजकीय पक्षांनाही सोडलं नाही हे उदाहरण आहे. त्यामुळे आम्ही कैची घेऊन, चाकू घेऊन निघालेलो नाही, आम्ही सुईदोरा घेऊनच निघालेलो आहे. त्यामुळे आमची सदिच्छा शुभेच्छा ही सर्वांकरताच आहे, उज्ज्वल भारताकरता आहे, लोकशाही टिकवण्याकरता आहे, संविधान वाचवण्याकरता आहे. आणि या धर्तीवर सदिच्छा आणि शुभेच्छा हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे जो काँग्रेस पक्षाच्या एकंदरीत मोठ्या वारसात आपसूक स्वरूपात येतो. या पार्श्वभूमीवर शुभेच्छा आहेतच. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही विधानसभा आणि लोकसभा लढलो आणि त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येक पक्षाने आपली भूमिका जी आहे ही या स्थानिक पातळीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही घेतलेली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानं मुंबईमध्ये एकूणच काँग्रेससाठीच्या अडचणी वाढतील असं तुम्हाला वाटतं का? आम्ही 288 ठिकाणी वेगवेगळं लढलो किंवा स्वतंत्ररित्या आपल्या पातळीवर निर्णय ही घेतले आणि या निर्णयातून काँग्रेसला जे मिळालेले जे यश आहे हे यश फार मोठं आहे. केवळ भारतीय जनता पक्षच नव्हे
तर एकनाथ शिंदे साहेब, अजित पवारजी यांनी ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद नीती प्रशासन निवडणूक आयोग पैसा या सगळ्यांचं बुलडोजर चालवलं आणि यामध्ये आमचा काँग्रेसचा कार्यकर्ता हा ताठ मानेने उभा राहिला. कुठच्याही धमकीला त्यांनी भीक घातली नाही, कुठल्याही रकमेपुढे आमचा कार्यकर्ता वाकला नाही. त्यांनी जी झुंज दिली ही फार मोठी होती. त्याची निष्ठा, काँग्रेसच्या कार्यकर्त्याची कटिबद्धता, या सर्वांचा सार्थ अभिमान हा पक्षाला आहे आणि या सर्वांच्या भरोशावर आम्ही 1000पेक्षा अधिक नगरसेवक हे महाराष्ट्रात हे काँग्रेसचे निवडून आले आणि या मुळाशी जर काय असेल तर पक्षाने घेतलेली भूमिका ही महत्त्वाची होती आणि पक्षाच्या भूमिकेला कार्यकर्त्यांनी ज्या लढाई वृत्तीने जे सहकार्य केलं नव्हे तर ही एक लढाईच लोकशाही वाचवण्याची पक्षाच्या विचाराची लढाई ज्या जिद्दीने तो लढला त्या जिद्दीलाही आम्ही सलाम करतो आणि आम्ही ठरवलेलं नियोजन हे योग्य होतं. याच्यावरही या सर्व एकंदरीत या सर्वचं विश्लेषण जर केलं, एकंदरीत या 288 निवडणुकीचा जर आढावा घेतला तर आम्ही स्वतंत्ररित्या लढलो. याचा फायदा हा काँग्रेस पक्षाला झाल्याचा आढळून येते. तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा विचार सोडू नका अशा पद्धतीची जी घोषणा आहे उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे त्यालाच दुजोरा देत राज ठाकरे यांनी मराठीच महापौर बसेल, मुंबईकरच महापौर असेल अशा पद्धतीची घोषणा केली. महाराष्ट्रात मराठी जी भाषा आहे ही आमची अस्मिता आहे आणि मराठी केवळ भाषा नाही तर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राचा धर्म आहे आणि हा धर्म जोपासण्याच्या अनुषंगानं निश्चित स्वरूपामध्ये कार्य झालं पाहिजे. मागच्या काळात भारतीय जनता पक्षाने इंग्रजांचा जो विचार आहे तोडा फोडा आणि राज्य करा या धर्तीवर ते महाराष्ट्रात कार्यरत आहे. त्यामुळे धर्माधर्मात जाती जातीत माणसा माणसात पक्षापक्षामध्ये ते भांडण लावत आहे आणि या सर्वांमध्ये मराठी भाषेचाही गळचिपी करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मराठी बाणा जो आहे हाच टिकणार आहे. भारतीय जनता पक्षाने कितीही प्रयत्न केले तरी हा यशस्वी होऊ शकणार नाही. उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी. दोघं भावंड ठाकरे कुटुंब म्हणून एकत्र आले पण त्यांनी काँग्रेसला पाठ फिरवली आहे, काँग्रेसचा विसर त्यांना पडलेला आहे असं वाटतं. नाही, ही त्याची जी आजची जी गोष्ट होती ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुंबईच्या अनुषंगाने होती. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसच्या संदर्भ घेऊन काही बोलण्याची काही आवश्यकता नव्हती. त्यामुळे हा संदर्भ जोडणं उचित नाही. शरद पवारांशी आमची अजूनही चर्चा सुरू आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात. दुसऱ्या बाजूला शरद पवार पक्षाच्या ज्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव त्या आपल्या पक्षाशी चर्चा करतायत, सातत्याने प्रस्तावांची देवाणघेवाण येते. शरद पवार पक्षासोबत नेमकी कुणाला युती आणि आघाडी करायची? या संदर्भात मला कुठल्याही प्रकारची माहिती नाही, त्यामुळे यावर बोलणं उचित ठरणार नाही. पण शरद पवारांशी जर युती आघाडी झाली तर ती महाराष्ट्रभरात म्हणजे मुंबई वगळता असेल तर महाराष्ट्रभरात काही युती आघाडीचा प्रश्न आहे? मी आपल्याला पुन्हा एक बार सांगू इच्छितो, मुंबई असेल आणि मुंबई वगळता इतर 28 ज्या महानगरपालिका असतील या सर्व ठिकाणी निवडणुकीमध्ये कोणतं धोरण आणि कोणाशी आघाडी आणि कशी करायची या संदर्भात चर्चा सुरू आहेत. या चर्चा आता प्रगतीपथावर आहे. अंतिम चर्चा जी आहे ही अजून किमान 4 दिवस त्याला वेळ लागेल. महाराष्ट्रातल्या 28 महानगरपालिकांच्या संदर्भात उद्या राज्याचं स्टेट पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे. या बैठकीमध्ये बरंचसं चित्र हे स्पष्ट होईल आणि पुढे त्यानंतर तिकीट वाटपाच्या प्रक्रिया अंतिम जेव्हा मुदत राहील त्याच्या आधी या सर्व गोष्टी निश्चित होतील. वंचित सोबतची तुमची चर्चा आता कुठवर आलेली आहे? काल प्रकाश आंबेडकरांनी एकवरती पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. एकीकडे तुम्ही सकारात्मक चर्चा म्हणतात पण त्यांच्याकडनं चर्चेला दुजोरा मिळत नाही. ह्या निवडणुकींमध्ये सगळे पक्ष आग्रही असतात आणि अशा आग्रही परिस्थितीमध्ये नेमका किती जागा कुठली जागा हे दोन संदर्भ, एक संख्यात्मक आहे आणि एक जी आहे ती वॉर्ड प्रभागनीय आहे. या चर्चेच्या अनुषंगानं वंचितशी आणि इतरांशी चर्चा आमची सुरू आहे आणि यामध्ये दोन्ही आमच्या स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते आणि नेते यांचं एकमत झाल्यास आनंद आहे. नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आम्ही आघाडी केली अनेक पक्षांशी, मात्र असेही काही प्रभाग आले की जिथे आमची दोघांचे विचार जुळू शकले नाही म्हणून मैत्रीपूर्ण लढतही
त्या ठिकाणी झाली आहे. मुळात वंचित बहुजन आघाडी, जानकर साहेब, शेतकरी आंदोलनातली लोक आम्ही एकत्र स्वरूपात निवडणूक लढलो पाहिजे अशी देखील एक मोठी जनभावना आहे. या जनभावनेचा आदर हा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होत आहे.